महालक्ष्मी व्रत. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष देखील हिंदू धर्मीयांसाठी खास महिना आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रामुख्याने गुरुवारी महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे, म्हणजेच महालक्ष्मी व्रत पाळले जाते. यंदा मार्गशीर्ष मासारंभ 13 डिसेंबर दिवशी होणार असून 11 जानेवारीला समाप्ती आहे. यामध्ये 4 मार्गशीर्ष गुरुवार पाळले जाणार आहेत. महिला महालक्ष्मीच्या रूपात घटस्थापना करून तिची पूजा करतात. मग अशा मंगलमय महिन्यात दर गुरुवारी पूजेमध्ये सकाळ किंवा संध्याकाळी महालक्ष्मी व्रत कथा वाचण्याची रीत आहे. या कथेचे वाचन करून पूजा संपन्न केली जाते. मग जाणून घ्या, या पूजेच्या वेळेस वाचली जाणारी कथा नेमकी काय आहे. मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कथा. सौराष्ट्राचा एक भद्रश्रवा नावाचा राजा होता. तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता. त्याच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं. राणी दिसायला अतिशय सुंदर, मात्र प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्धी, ऐश्वर्यात राणी लोळत होती. राजाही लाड कौतुक करत असल्याने ती अधिकच गर्वाने फुगली होती. त्या दोघांना 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. या कन्येचे नाव शामबाळा होतं. एके दिवशी लक्ष्मी देवीने विचार केला की मी भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्याच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल. परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेली तर स्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मी देवी वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप धारण करून भद्रश्रवा राजाच्या दरबारी येते. वृद्ध स्त्रीचे रूप धारण करूनही तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मी देवीने सांगितले की तुझी राणी मागच्या जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. ते लक्ष्मीचे व्रत होते. ते पाहिल्यानंतर तीही त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले दुःख विसरली. तिचं दारिद्र्य नष्ट झाले. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली. कालांतराने ती मरण पावली आणि पुढच्या जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली, मात्र देवीला विसरली. म्हणून त्याचीच आठवण करून द्यायला मी इथे आली आहे. तसेच महालक्ष्मीच्या व्रताची महती वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मी देवी दासीला ऐकवते. त्यानंतर दासी महालात जाऊन
राणी साहेबांना वृद्ध स्त्रीने सांगितलेली माहिती ऐकवते. मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला या गोष्टीचा प्रचंड राग येतो आणि बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्रीरूपी लक्ष्मी देवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मी देवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी श्यामबाला भेटते. श्यामबालाला वृद्ध स्त्री घडलेला प्रकार सांगते. त्यावर श्यामबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. देवीला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्वही पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. श्यामबाला मनापासून गुरुवारचे व्रत करते. देवीच्या कृपेने तिचा विवाह सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होतं. पतीसोबत आनंदाने जीवन जगू लागते. मात्र सूरजचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्याच्याकडून काही मदत घेऊ शकतो. पत्नीच्या विनंतीला मान देत राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्यांची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी श्यामबालाचा वडील असल्याचे समजतो. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचवतात. तेव्हा राजा पोशाख पाठवून अगदी थाटामाटात श्यामबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्नाने भोजन होतं. परतताना जावई सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा राजासोबत देतो. राजा परतल्यावर सूरजचंद्रिकाला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडताच त्यात कोळसे दिसतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूरजचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो. त्या दिवशी श्यामबालाने महालक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो आणि त्यावर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. काही दिवसानंतर श्यामबाला आपल्या माहेरी येते. तेव्हा राणीला कोळशाने भरलेले हंडा आठवतो. त्यामुळे तिचे कोणत्याही प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. या उलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याचं कोणतंही दुःख करून न घेता मूठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालधर तिला विचारतो
माहेरून काय आणलंस? त्यावर ती उत्तरते, मी तिथले सार आणले आहे. याचा अर्थ काय? या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ती एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो. त्यानंतर शांबाला पाण्यात थोडंसं मीठ वाढतो. त्या मिठाने साऱ्या अन्नाला चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेरून आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे. अन्नाला चव येते ती मिठानेच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्यांचं मीठ खावं त्यांच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील खोच पती जाणतो. त्यानंतर मालधर राजा निश्चयाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतले. भद्रश्रवा जावयाकडे येतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग त्या भद्रश्रवाचा राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. मालधराचे सैन्य बेभान लढत होते. शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते. अपूर्व विजय होतो आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळतं. त्यानंतर सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अजन्म पाळते. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. मार्गशीर्ष महिन्यात अनेक जण घरी मांसाहार टाळतात. दर गुरुवारी महालक्ष्मी मातेची पूजा करतात. शेवटच्या गुरुवारी सवासणी महिला मुलींना घरी बोलवून तिचं पूजन करण्याची, तिला वाण आणि हळदी कुंकू देण्याची रीत आहे. तर कशी वाटली आजची ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा नक्की कळवा. आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बाय बाय.